जय हिंद. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्यक्ती जी के अकॅडमी या यूट्यूब पेजवरती. आपण जो आपला टॉपिक चालू केलेला पॉलिटी, याच्यामध्ये आपलं चौथं लेक्चर असणार आहे. आणि चौथ्या लेक्चरमध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो बघा बेटा. आपण आलो होतो ज्या महत्त्वाच्या समित्या होत्या. म्हणजे आता काय झालं, संविधान सभा जी बनलेली आहे, मी तुम्हाला सदस्य संख्या कशी होती हे सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये. आता या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे आहे त्याच्या पुढची क्रोनॉलॉजी बघायची आहे. त्याच्या पुढची क्रोनॉलॉजी बघत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाची समिती बघायची आहे. तसं जर बघायचं झालं तर 22 समित्या होत्या, त्यातील 8 ज्या आहेत त्या महत्त्वाच्या होत्या. पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती. ते मसुदा समितीपासून आज आपल्याला काय करायची आहे, सुरुवात करायची आहे. तर बघा, ते मसुदा समिती बघा, ही जी मसुदा समिती आहे हिच्यामध्ये किती सदस्य होते, याची सदस्य संख्या होती 7. आता याची सदस्य संख्या कशी होती तर बघा, याच्यामध्ये 7 जे आहेत याच्यामध्ये सदस्य होते. एक अध्यक्ष, म्हणजेच 6 सदस्य, आणि एक या समितीचे अध्यक्ष. या समितीचे अध्यक्ष आपल्या सर्वांना माहीत आहे. पण काय होते, ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये बाकी सदस्यांचं विचारलं जातं त्यावेळेस तुमच्या बत्त्या गुल होतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की जे साथीचे साथी सदस्य आहेत हे तुम्हाला माहीत असणं काय आहे, आवश्यक आहे. आता साथी सदस्य आपल्याला जे आहे ते बघायचे आहेत. तर बघा, पहिले कोण आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर. B.R. आंबेडकर हे कोण होते, हे अध्यक्ष होते. त्यानंतर D.P. खेतान. त्यानंतर कोण होतं, गोपालस्वामी अय्यंगर. गोपालस्वामी अय्यंगर. आता बघा, या समितीमध्ये जेवढे लोक होते या समितीमध्ये जेवढेही लोक आपल्याला बघायचे आहेत तेवढेही लोक आपण म्हणू शकतो की त्या काळातले भारतातले सर्वात शिक्षित व्यक्ती जे आहेत हे आपल्याला बघायला मिळतील. आता त्यानंतर कोण होतं, अलादी कृष्णमास्वामी होते. डॉक्टर K.M. मुन्शी होते. त्यानंतर कोण होतो, B.N. मित्तल होते. बघा, अलादी कृष्णमास्वामी होते. त्यानंतर कोण होतं, त्यानंतर K.M. मुन्शी होते. डॉक्टर K.M. मुन्शी होते. त्यानंतर कोण होतं, त्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की B.N. मित्तल होते. त्यानंतर कोण होतं, त्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की त्यानंतर मोहम्मद सादुल्ला होते. मोहम्मद सादुल्ला होते. आता याच्यामध्ये बघा, हे जे 2 नाव आहेत यांची जर पुढे बघायची झाली तर रिप्लेसमेंट झाली तर बघा, D.P. खेतान यांच्या जागी कोण आलं, हे D.P. खेतान यांच्या जागी T.T. कृष्णमाचारी आले. T.T. कृष्णमाचारी आले. आणि B.N. मित्तल यांच्या जागी कोण आले, तर यांच्या जागी N. माधव राव आले. N. माधव राव आले. आता हे का आले तर बघा, की हे जे 2 व्यक्ती होते हे वयोवृद्ध व्यक्ती होते. याच्यामध्ये जर बघायचं झालं तर B.N. मित्तल यांचा 1948ला मृत्यू झालेला आपल्याला बघायला मिळतो.
अशाच प्रकारे जे आहेत DP खेतान आहेत यांचं सुद्धा झालेलं होतं. तर यांचे जे वाढतं वय होतं त्याच्यामुळे जे आहे हे झालं. आता बघा, आता या मसुदा समितीचं काम काय होतं, तर या मसुदा समितीचं काम होतं की संविधानाचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे हे यांना बनवायचं होतं. आता हे बनवत असताना यांना काय केलं, यांनी जे आहेत याचे वाचन करायचे होते. तर बघा, या संविधानाचा पहिला मसुदा हा कधी आला, फेब्रुवारी 1948 मध्ये हा संविधानाचा पहिला मसुदा काय झाला, प्रकाशित झाला. तर बघा, पहिला मसुदा जो आहे फेब्रुवारी 1948 ला प्रकाशित करण्यात आला. हा प्रकाशित का करण्यात आला, तर बघा, हा प्रकाशित यामुळे करण्यात आला की ज्या वेळेस हा मसुदा जो या प्रकाशित केल्यानंतर भारतातील जे शिकलेले व्यक्ती होते, काही जे ज्यांना याबद्दल थोडीशी माहिती जास्त होती, त्या व्यक्तींकडून त्यांचे मत जाणून घेणे, त्यांच्याकडून काही जर सजेशन असतील आणि ते जर खरंच गरजेचे असतील तर ते सजेशन जे आहेत त्यांना फॉलो करून त्याच्यातून काही जे नवीन याच्यामध्ये काही बदल करता येतो का हे करणे, यासाठी जो आहे प्रकाशित करण्यात आला. जवळपास 8 महिने जो आहे या मसुदा प्रकाशित झाल्यानंतर जे याच्यावरती आलेले जे सजेशन आहेत त्याच्यावरती काम करण्यात आले. तदनंतर बघा, तदनंतर आपल्याला पुढे बघायचं आहे, जो दुसरा मसुदा आहे हा कधी आला, ऑक्टोबर 1948 मध्ये आला. आता तो ऑक्टोबर 1948 मध्ये आला. दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948. या मसुद्यामध्ये काय होतं बघा, की ज्यावेळेस या मसुद्याचे वाचन झाले त्यावेळेस याच्यामध्ये जवळपास 7,656 ज्या चुका आहेत ह्या आपल्याला 7,653 चुका ज्या आहेत ह्या याच्यामध्ये होत्या. आता त्यापैकी ज्या 2,400 समथिंग ज्या चुका होत्या त्याच्यावरती काय झालं माहिती आहे का तुम्हाला, त्याच्यावरती जे आहे हे संविधान सभेमध्येच आपल्याला बघायला मिळेल, प्रत्यक्षरित्या जे आहे त्याच्यावरती चर्चा करण्यात आली, त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि ज्या बाकीच्या आहेत चुका आहेत त्याच्यावरती काय केलं, मसुदा समितीने जे आहे हे आपल्याला त्यांच्या हिशोबाने किंवा त्यांच्या अभ्यासावरून त्यांनी केलेल्या स्टडीवरून त्यांनी त्याच्यामध्ये बदल केलेले बघायला मिळतात. तर नंतर काय आहे, मसुद्याचे तिसरे वाचन. आता तिसरे वाचन बघा, तिसरे वाचन बघत असताना हे कधी झालं, 14 नोव्हेंबर 1948. 14 नोव्हेंबर 1948 ते 26 नोव्हेंबर 1948 हे चाललेलं आहे. 14 नोव्हेंबर 1948 ते 26 नोव्हेंबर 1948 काय आहे, तिसरं वाचन आहे. त्या तिसऱ्या वाचनामध्ये काय झालं बघा, या वाचनामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सर्व जे आहे व्यवस्थितरित्या पार पडलं आणि जे 26 नोव्हेंबर 1948 ही जी तारीख आहे या दिवशी जो आहे हे संविधान काय आलं, स्वीकारण्यात आलं. म्हणजेच काय झालं, मसुदा मंजूर झाला. आता मसुदा मंजूर झाला त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल 395 ज्या आहे त्या कलमा होते आणि जवळपास 8 अनुसूची होत्या. आता तदनंतर आपल्याला काय आहे, तदनंतर बघा, हाच जे तारीख आहे 26 नोव्हेंबर तारीख 2015 मध्ये काय 2015 मध्ये भारत सरकारने संविधान
साजरी करण्याचे ठरवले. आता याच्यामध्ये काय झालं की आता आपल्याला पुढे काय बघायचं आहे, तर आपल्याला बघायची आहे राज्यघटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी. आता अंमलबजावणीमध्ये सर्वात पहिले तुम्ही लक्षात घ्या, अंमलबजावणीमध्ये जी तारीख आहे 26 नोव्हेंबर 1948, या दिवशी याच्यातील काही थोडासा पार्ट जो आहे लागू करण्यात आला व बाकी जे उर्वरित संविधान आहे हे आपल्याला 26 जानेवारी 1950 लागू झालेलं बघायला मिळतं. तर बघा हो सॉरी हे इथं फ्लो मध्ये मी तुम्हाला 48 सांगितलं, हे 49 आहे, तेवढं करेक्शन करून घ्यायचं. नंतर बघा आता काँग्रेस ठरवलं. आता काय झालं, हे जे 26 नोव्हेंबर आहे, 26 नोव्हेंबर 1949 आपल्याला बघायला मिळेल भारतीय संविधानाचा काही पार्ट जो आहे लागू करण्यात आला. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल जे कलम 5 असेल, 6 असेल, 7 असेल, तदनंतर 8, 9 असेल, 60 असेल किंवा 367 असेल, अशा प्रकारच्या बऱ्याचशा कलमा ज्या आहेत हे याच्यामध्ये आपल्याला लागू केलेल्या बघायला मिळतात. आता ह्या कलमा लागू झाल्या कशाबद्दल होत्या, या नागरिकत्वाबद्दल होत्या, या निवडणुकांबद्दल होत्या. आणि याच्यामध्येच आपल्याला बघायला मिळेल की जे आहे हे अंतरिम सरकार जे आहे हे याच्यामध्ये सुरू करण्यात आली. आता अंतरिम सरकार का गरजेची होती, तर अंतरिम सरकार ही या कारणामुळे गरजेची होती की जर भारतात जर इलेक्शन घ्यायचे आहेत, भारतामध्ये जी विस्कळलेली राज्यव्यवस्था सुव्यवस्थित लावायसाठी जे इलेक्शन घ्यायचे आहेत, ज्याच्यामधून जे पक्ष निवडून येणार होते, तर त्याच्या आधी तुम्हाला काय बघायला मिळेल की ते घेण्यासाठी तरी कोणती तरी यंत्रणा असायला हवी. मग ती यंत्रणा कोण बनवणार, तर ती यंत्रणा जी आहे हे बनवण्यासाठीच आपल्याला अंतरिम सरकार जी आहे हे बनवावी लागली. आता त्याच्यानंतर काय आहे, आता जे बाकीचं राहिलेलं संविधान होतं हे कधी लागू झालं आपल्याला माहिती आहे, 26 जानेवारी 1950. आता या दिवसामागं काय जे आपल्याला म्हणता येईल इतिहास आहे हे बघा. आता हा 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून काय करतो, साजरा करतो. आता या दिवसामागं जर बघायचं झालं तर याच्यामागं काय आहे, याच्यामागं इतिहास असा आहे की 1930 आपल्याला बघायला मिळेल की एक अधिवेशन झालं होतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण स्वराज जे आहे याची मागणी करण्यात आली होती. आता जे संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती ते अधिवेशन होतं ते बघा. ते लाहोर अधिवेशनामध्ये आपल्याला बघायला मिळेल की याची मागणी करण्यात आली होती. आता जे लाहोरचं अधिवेशन होतं ते कधीचं होतं, हे लाहोरचं 26 जानेवारी 1930 अधिवेशन होतं. याच्यामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती किंवा संपूर्ण स्वराज जो आहे हा घोषित करण्यात आला होता किंवा संपूर्ण स्वराज्य दिन हा जो आहे हा साजरा करण्यात आला होता. त्यामुळेच ही तारीख जी आहे हे घेण्याचं ठरलं असेल. त्यानंतर बघा 1947च्या भारत स्वातंत्र्य कायदा आणि 1935चा भारत सरकार कायदा, याच्यातील बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काय आहेत भारतीय संविधानामध्ये घेतलेल्या बघायला मिळतात. आता ह्या तुम्ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. 1947चा कायदा आणि 1935चा भारत सरकार कायदा. हा भारत सरकार कायदा 1935चा, 1947चा भारत स्वतंत्र कायदा आहे. याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती असणं आवश्यक आहे. जर कोणी आधीचे लेक्चर बघितले असतील तर त्याला याच्याबद्दल जे हे पूर्णपणे माहीत आहे. ज्याने बघितले नसतील त्याने जाऊन बघून घ्या. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे आहे हे ज्या बाकीच्या समित्या आहेत यांच्याबद्दल जे आहे हे जाणून घ्यायचं आहे. तर भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.